छात्रावास क्रमांक 1 और 2 के छात्रों ने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय के सामने लगातार 4 दिन ठिया आंदोलन किया। पालक मंत्री ने आंदोलन स्थल को भेंट देकर आश्वासन दिया। आश्वासन के बाद छात्रों ने अपना आंदोलन कुछ समय के लिए स्थगित किया। क्या है पूरा मामला, जानने के लिए देखते हैं यह खबर। महाराष्ट्र शासन के आदिवासी विकास विभाग ने 5 और 14 अगस्त को जारी किए छात्रावास प्रवेश के नए शासन निर्णय के विरोध में चंद्रपुर में जोरदार असंतोष देखने को मिला। शासकीय आदिवासी लड़के लड़कियों के छात्रावास क्रमांक 1 और 2 के छात्रों ने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय के सामने लगातार 4 दिन ठिया आंदोलन किया। इस आंदोलन के बाद राज्य के आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके ने विद्यार्थियों से संवाद साधते हुए मध्यस्थी की। ग्रामीण और दुर्गम इलाके के कोई भी आदिवासी विद्यार्थी शिक्षा से वंचित न रहे, ऐसा बताते हुए उन्होंने विद्यार्थियों की मांगों पर सकारात्मक भूमिका स्पष्ट की। शासकीय नियम के अनुसार उम्र के 30 वर्ष पूर्ण हुए या व्यावसायिक उच्च शिक्षा, पीएचडी, एमफिल, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षा साथ ही अन्य विविध अभ्यासक्रमों में शिक्षा लेने वाले जिन विद्यार्थियों को छात्रावास में प्रवेश नहीं मिलेगा, उन्हें स्वयं योजना की तर्ज पर सीधे आर्थिक मदद उपलब्ध करा दी जाएगी, ऐसा आश्वासन पालक मंत्री ने दिया है। पालक मंत्री के इस आश्वासन के बाद छात्रों ने अपना बेमियादी ठिया आंदोलन स्थगित किया है, लेकिन दिए गए आश्वासन पर जल्द अमल न होने पर फिर तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसा इशारा छात्रों ने दिया है। सुरक्षा की दृष्टि से रामनगर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक प्रभावती एकुर के इनके नेतृत्व में पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। इस संदर्भ में विकास राज चेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर ने जानकारी दी। चंद्रपूर प्रकल्पांतर्गत असलेले जे मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह आहे चंद्रपूरचे, तेथील विद्यार्थी आता येऊन भेटले मला। आता 11 वाजत आहे। त्यांचं म्हणणं होतं की काल जो निर्णय माननीय मंत्री आणि महाराष्ट्र शासनाने घेतला की 30 वर्षापर्यंत मुलांना वसतिगृहात प्रवेश द्यायचा आणि 30 वर्षानंतर विद्यार्थी जे शिकणार आहे, हायर एज्युकेशन घेणार आहे, त्यांचं कुठेतरी नुकसान होऊ नये यासाठी एक धाडसी पाऊल महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे। त्याचं कन्फर्मेशन विद्यार्थ्यांनी माननीय मंत्री महोदयांशी चर्चा करूनच केलं। प्रत्यक्ष मोबाईलवरून माननीय मंत्री महोदयाशी विद्यार्थ्यांची चर्चा करून दिली। माननीय मंत्री महोदयांना विद्यार्थ्यांनी सांगितले की 30 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाईल आणि 30 वर्षानंतर स्वयंमध्ये त्यांना लाभ घेऊन आपलं एज्युकेशन कंप्लीट करता येईल। विद्यार्थ्यांनी ते माननीय मंत्री महोदयाचं जे म्हटलं आहे ते ऐकलं आहे आणि जे चंद्रपूरला मागच्या 4 दिवसापासून जे त्यांचं उपोषण सुरू होतं ते त्यांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला। वहीं आंदोलक विद्यार्थी ने इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए सुनते हैं। 4 दिवसापासून चंद्रपूर इथे आम्ही प्रकल्प अधिकारी ऑफिस इथे आपण उपोषणाला बसलेलो होतो। जीआर संदर्भात जो मुद्दा होता त्याच्यावर आमची पालकमंत्री साहेबांशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेबांनी अशी तरतूद टाकलेली आहे की वयाची जी अट आहे ती 30च राहणार, पण जो स्वयंचा मुद्दा आहे तो तुम्हाला अनलिमिटेड मिळणार। म्हणजे की तुम्ही जोपर्यंत पात्र आहे किंवा जोपर्यंत तुमची शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही शिकू शकता। आम्हाला ही बाब कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, बरोबर आहे। आणि कसं आहे, मुलांच्या तब्येतीच्या अनुषंगाने बघून आम्ही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत आणि काही मुलं नागपूरला जाऊन प्रत्यक्ष पाठिंबा देणार आहे। गेल्या 4 दिवसापासून आमचं इथे आदिवासी प्रकल्प कार्यालय इथे आंदोलन सुरू होतं। आंदोलनात आम्ही प्रकल्प अधिकारी यांच्याशी संवाद साधलो आणि चर्चेनंतर प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत चर्चेत आम्ही चर्चा केली आणि चर्चेअंती आम्ही आमचं आंदोलन इथे स्थगित करीत आहोत। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।